सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या खुनी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या खुनी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या ईव्हीएम सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या ईव्हीएम सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या ईव्हीएम सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या ईव्हीएम सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या ईव्हीएम सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे या खुनी सरकारचं करायचं. परभणीची हत्या करणाऱ्या सरकारचा, अरे परभणीत हत्या घडवून आणणाऱ्या या सरकारचा, अरे परभणीत खून करणाऱ्या या सरकारचा, अरे संविधान रक्षण करणाऱ्याचा खून करणाऱ्या सरकारचा, अरे संविधान रक्षण करणाऱ्याचा खून करणाऱ्या. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. बीडमध्ये एक तालुक्यात झालेला माझा जो सरपंचाचा निर्णय खून आणि त्याचप्रमाणे परभणीमध्ये संविधान रक्षण करणारा सूर्यवंशी नामक कार्यकर्ता याचा कारागृहात झालेला मृत्यू. कारागृहातून मृत्यू झाला त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये शवविच्छेदनामध्ये पोस्टमॉर्टममध्ये डॉक्टरांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे या सूर्यवंशीचा खून किंवा मृत्यू हा खऱ्या अर्थानं मारहाणीमुळे झालेला आहे. मारहाणीतून तो शॉकमध्ये गेला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि बीडमध्ये जो खून झालेला आहे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा, त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहेत. सरकार या दोन्ही ठिकाणी कोणताही कारवाई करत नाही. सरकार संविधान रक्षण करणाऱ्याचाही खून करतंय, सरकार जनतेचं रक्षण करणाऱ्याचं सुद्धा खून करतंय. आणि या सगळ्यामध्ये परभणीमध्ये पूर्णपणे एसपी आणि कलेक्टर सहभागी आहे, तर बीडमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहे. आणि याच्याविषयी आज महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. सभागृहात सुद्धा आम्ही याच्या आधी हा विषय मांडला आणि पुन्हा सभागृहात हा विषय घेऊन हे गुंडांना पोसणारं सरकार, दहशतवाद्याला पोसणारं सरकार, संविधानाचं रक्षण करणाऱ्याचं मुडदा पाडणाऱ्याचं सरकार, या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. मध्ये संविधानाचा अपमान करण्यात आला होता, विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर शांततेच्या मार्गानं बंद पुकारण्यात आल्या होता. पोलिसांच्या अमानुष लाठीचार्ज किंवा लाठीचार्जमुळं जशा प्रकारचा एक विद्यार्थी जो की LLBचं शिक्षण घेत होता, ज्याचं नाव सोमनाथ, या विद्यार्थ्याचं सूर्यवंशीचं अमानुष अशा लाठीचार्जमुळं आज PM रिपोर्ट आलेला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्ही तिथं नाही, आम्ही संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्ही पोस्टमॉर्टम केलं होतं. त्या रिपोर्ट आलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की शॉक आणि मल्टिपल इंजुरीज म्हणजे त्याला मारहाण झाली होती आणि इतकी अमानुष मारहाण झाली की त्याचा मृत्यू झाला. याची संपूर्ण चौकशी CBI मार्फत झाली पाहिजे आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये घटना घडली त्या पोलीस अधिकाऱ्याचं आम्ही म्हणाल की त्याचं सस्पेन्शन झालं पाहिजे आणि तो बडतर्फ झाला पाहिजे. जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे हाऊस चालू देणार नाही, अशी प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे. आणि या राज्यामध्ये न्यायव्यवस्था ही संपुष्टात आलेली आहे. गुन्हेगारावर कसल्या प्रकारचं वचक या सरकारचं राहिलेलं नाही. त्यामुळं आमची मागणी आहे की जोपर्यंत याच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत सदन आम्हाला चालू द्यायचं नाही. धन्यवाद. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. त्याच्यात एक होतं परभणी आणि दुसरं होतं बीड. परभणीचा काल पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजरीज दाखवलेल्या आहेत. अजूनपर्यंत कुठल्याही पोलिसावर कारवाई नाही, अधीक्षकावर कारवाई नाही, ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई नाही, पोलीस अंमलदारावर कारवाई नाही. याचा अर्थ पोलीस कायद्याला गृहीत धरत आहे. अजूनपर्यंत का कोणाला तुम्ही सस्पेंड केलं नाही, निलंबन केलं नाही? अधीक्षकाची चौकशी, निलंबन का झालं नाही, बदली का झाली नाही? एक माणूस मारला जातो, एक विद्यार्थी मारला जातो, सुशिक्षित 3ऱ्या वर्गाला विधी न्याय विभागाच्या 3ऱ्या वर्गाला असलेला LLBचा स्टुडंट मारला जातो. सरकार शांत आहे. दुसरीकडे बीडमध्ये वाल्मिक कराड ज्या फोनवरनं धमकी देतो त्याची चौकशी होत नाही. कोणाच्या फोनवरनं त्यांनी धमकी दिली शिंदे नावाच्या ऑफिसरला? सोमनाथ घुले कोण आहे? संतोष घुले जो प्रमुख आरोपी आहे, त्या कदम यांच्या देशमुख यांच्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी, त्याच्या फोनवरनं धमकी देतो, 2 कोटीची खंडणी मागतो. खंडणीत त्याला आरोपी करतात, मग त्याला खुनाचा आरोपी का नाही करत? दुसरी गोष्ट, अशोक सोनवणे ज्यांनी मारहाण केली आणि ह्या सगळं घटना घडली तो मागासवर्गीय आहेत, अजून ॲट्रॉसिटी का नाही दाखल झाली आहे? असा हा कोण आहे वाल्मिक कराड? खडा तो व सरकार से बडा. या सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड. या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच. परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत. सरकारचं पुढच्या 5 म्हणजे जे काय जेवढे वर्ष राहतील तेवढं 5वी बहुमताच्या जीवावरती माज दाखवू आम्ही, अशा प्रकारचं नियमबाह्य काम करतायत. आता आम्ही सभागृहामध्ये स्थगन मांडला, विरोधी पक्षाचा अधिकार आहे, आम्हाला बोलूही देत नाहीत. आमच्या मनात येईल तेव्हा चर्चा करू असं नसतं. महाराष्ट्राच्या दृष्टीने 2 गंभीर विषयांवरती महाराष्ट्र अस्वस्थ आहे. आपण विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, त्याची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी. ते गांभीर्यही सभागृहात दाखवत नाही. तुमचं बहुमत आहे, आमचं बहुमत आहे, बसा खाली. आम्ही बसलो आणि बाहेर आलो. सभागृह हे महाराष्ट्राच्या संवेदना तपासत असतं. महाराष्ट्राच्या सभागृहात संवेदनांची जर जाण ठेवली जात नसेल तर त्या सभागृहात बसण्यात अर्थ नाही. म्हणून आज दिवसभरासाठी आमचे राहुल पाटील जे परभणीचे आमदार आहेत, ते विरोधी पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकायचा. आमचा बीडचा क्षीरसागर यांनी देखील म्हणणं मांडलं आहे आणि पुढच्या आठवड्यात जर ह्याला अटक झाली नाही तर आम्ही बीडमध्ये एक प्रचंड मोठा मोर्चा सोमवारी मंगळवारी काढू आणि उद्या आम्ही परभणीला सगळे विरोधी पक्षाचे नेते जात आहोत.